नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण उपवासाचा मसाला डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत। मंडळी, उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तसेच या उपवासाच्या पदार्थामध्ये साबुदाणा, तूप, शेंगदाणे अनावश्यक प्रमाणात खाल्ले जाते। तसेच असे पदार्थ खाऊन जडपणा येतो। उपवासाला केली जाणारी खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचे काप, कच्च्या केळ्याचे काप किंवा भाजी असे उपवासाचे पदार्थ नेहमीच केले जातात। चला तर मग आपण आज याला पर्याय असा उपवासाचा डोसा कसा करायचा ते पाहू। यासाठी 2 वाटी वरीचे तांदूळ, यालाच भगर किंवा सामा चावलही म्हणतात। आता ही भगर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। मंडळी, भगरीमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट कमी असल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते। आता ही धुतलेली भगर 2 वेळा रोळून घ्यायची। भगर धुतल्यामुळे हलकी होते, त्यामुळे ती पाण्यावर तरंगून येते। अशी भगर एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात रोळून काढायची। रोळून घेतल्यामुळे भगरीत खडा असल्यास तळाचे राहतो। या पद्धतीने भगर रोळून 1 तास भिजत ठेवायची। मंडळी, भगरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते। भगरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती पचायलाही हलकी असते। 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून 5-6 तास भिजवून घ्यायचा। आता मिक्सर जार मध्ये भिजलेला साबुदाणा आणि भिजलेली भगर थोडे घालून, तसेच आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे। मंडळी, साबुदाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह या खनिजांमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते। आता हे बॅटर छान बारीक वाटून झाले आहे। या पद्धतीने सर्व साबुदाणा आणि भगर बारीक वाटून घ्यायचे। मंडळी, साबुदाणा थंड गुणधर्माचा असल्यामुळे उपवासाच्या काळात शरीराची उष्णता संतुलित राखण्यास मदत करतो। तसेच साबुदाण्यातील फायबर पाचन क्रिया सुधारण्यास मदत करते। आता हे बॅटर मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचे, जेणेकरून बारीक न झालेला साबुदाणा आणि भगर गाळणीत राहील। मंडळी, भगरीमध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी करण्यास भगरीचे सेवन उत्तम पर्याय आहे। भगरीच्या सेवनाने शरीरास आवश्यक असणारी ऊर्जा मिळून अशक्तपणा दूर होण्यास मदत होते। उपवासाच्या डोसाचे बॅटर तयार आहे। या पद्धतीने हे सर्व बॅटर गाळून घ्यायचे। गाळणीत राहिलेले हे मिश्रण उपवासाच्या आमटीमध्ये घालू शकता। मंडळी, प्रथम डोस्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार करू। खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मिक्सर जार मध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीर खात नसल्यास घालू नका। 5-6 मिरच्या, 1 नारळाचे तुकडे, 1 चमचा जिरे, चवीनुसार सेंधव मीठ, आवश्यकतेनुसार दही घालायचे। आवडत असल्यास चवीनुसार 1 चमचा साखर घालायची। आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालायचे। आता हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचे। खोबऱ्याची चटणी तयार आहे। या चटणीमध्ये तुम्ही आवडत असल्यास तूप, जिऱ्याची फोडणी घालायची। आता डोसा बॅटर मध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। तवा गरम झाल्यावर त्यावर पाणी शिंपडून टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचे। असे केल्यामुळे तव्याचे तापमान योग्य राहते। आता तव्यावर 2 पळ्या उपवासाच्या डोसाचे बॅटर घालायचे। हे बॅटर पळीने गोल फिरवायचे। तव्यावरचा डोसा थोडासा शेकल्यावर त्यावर 1 चमचा साधूक तूप घालायचे। तूप सर्व बाजूने पसरून घ्यायचे। पहा मंडळी, डोस्यास छान जाळी पडली आहे। आता या डोशावर शेंगदाणे चटणी भुरभुरायची। शेंगदाणे चटणी करण्यासाठी मिक्सर जार मध्ये भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार तिखट, मीठ, जिरे घालून चटणी करायची। खरपूस खमंग उपवासाचा डोसा तयार आहे। धन्यवाद।